लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चारित्र्याच्या संशयावरून मद्यधुंद अवस्थेत नवऱ्याने लेसच्या साह्याने बायकोचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात गुरुवारी घडली। संशयित नितीन उत्तम भामरे हा फरार झाला असून पंचवटी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे। टिकले वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भामरे दाम्पत्य हे कुटुंबियासह वास्तव्यास आहेत। गुरुवारी दोघांमध्ये वाद झाले। मद्यपी नितीनने लेसच्या साह्याने त्याची बायको शीतल भामरे हिचा गळा आवळून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले। त्याने दरवाजाला कुलूप लावून घेत घरातून पलायन केले। सासू सासरे व नणंद दुपारी घरी आल्या असता त्यांना घराच्या दरवाजाला कुलूप लावलेले दिसले। गोदाकाठी कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता तेथेही त्या आढळल्या नाही। पुन्हा मोबाईलवर फोन केला असता रिंगटोनचा आवाज घरातून येत असल्याने लक्षात आले। त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला असता शीतल पलंगावर मृतावस्थेत पडलेली दिसली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, संतोष जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। संशयित नितीन विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।